प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत. हो प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये मोनिकाला असं वाटत असते की ती खूप हुशारीने आता खंड्याला लपून आता जे काही सावलीचं सत्य आहे की सावलीची मुलगी जी काही पडून आणलेली होती ती सध्या कोणाकडे आहे हे सत्य तिला जाणून घ्यायचं असतं. आणि तिने आता राजकुमारच्या विरोधात हे खूप मोठं पाऊल आता घेतलेलं असतं. पण आता इकडे मात्र मोनिकाचे डावपेच पूर्ण फिरणार आहे. कारण आता जो खंड्याचा मोबाईल आता ज्यामध्ये मोनिका विरोधात खूप मोठे पुरावे त्या मोबाईलमध्ये असतात, तो आता खंड्याचा मोबाईल असतो सारंगच्या हातामध्ये. आता त्याच मोबाईलमुळे आता मोनिकाचा डाव पूर्ण उलटा पडत खूप मोठा धमाका होणार आहे. हो, आजच्याच लेटेस्ट प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की मोनिकाने हे जे काही लपून ठेवलेला डाव ती चालवत असते तो डाव आता सर्वांसमोर आलेला आहे. हा लेटेस्ट प्रोमो आलेला आहे. त्या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे, तेच आपण आता या व्हिडिओद्वारे सविस्तर बघणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, आता खरंच मोनिकाने जो काही डाव रचलेला आहे तो सक्सेस होणार की अनसक्सेसफुल होऊन आता मोनिकाच तोंडावर पडणार आहे, हे सर्व सविस्तर व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. इकडे मात्र आता खंड्याकडे जेव्हा ती मोनिका भेटायला जाते तेव्हा तिच्या लक्षात आलेलं असतं की खंड्याचा मोबाईल जो की आता इकडे मात्र राजकुमार आता लोकेशन टेस्ट करून खंड्यापर्यंत पोहोचत आहे आणि खूप सारे गुंड त्याने कामाला लावून आता खंड्या कुठं आहे, कशा अवस्थेत आहे हे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा अचानकपणे आता मोनिकाच्या लक्षात आलेलं असतं की खरं खंड्याचा मोबाईल आहे तरी कुठं. तेव्हा आता तिने जो पाळलेला गुंडा असतो त्याला विचारते की तुला काही दिसलेलं आहे का त्याच्या साहित्यामध्ये, तुला आता मोबाईल वगैरे काही तर काही ना काहीतरी दिसलं असेल ना. तेव्हा आता तो दुसरा गुंड बोलतो की नाही मोनिका मॅडम, मला त्याच्या साहित्यात काहीही मिळालेलं नाही आहे, फक्त मी खंड्यालाच इथं घेऊन आलेलो हो, बाकी त्याचं काहीही नव्हतं साहित्यात. तेव्हा इकडे आता तेवढ्यातच ओवी रूममध्ये खेळत असते. आता ओवीचं लक्ष जाते मोबाईलवरती एका. अरे, आता तो मोबाईल चार्जिंगवरती लावलेला असतात. आता ओवीचं लक्ष केल्यावरती ओवी लगेच तो हातात पकडते आणि बोलते की अरे वा, पप्पाने काही नवीन मोबाईल घेतलेला आहे का बाबांनी, आणि बाबांनी मला सांगितलंसुद्धा नाही, माझ्यासोबत चिटिंग केली. आता त्यावर तो मोबाईल चार्जिंगवरून ओवी काढते आणि आता लगेच तो सारंगकडे घेऊन जाते. आता सारंगला बोलते की बाबा, तू चिटिंग केली, आजकाल तुम्हाला काहीच सांगत नाहीस रे. त्यावर आता इकडे लगेच ओवी बोलते की बघ ना, नवीन मोबाईल आणला आणि वरून त्याला पासवर्डसुद्धा घालून ठेवलं. त्यावर आता सारंग बोलते की नाही ग ओवी, हा आम्हाला सापडलेला मोबाईल आहे आणि कुणाचा आहे काय आहे मला काहीच माहिती नाही आहे, आणि मी कशाला नवीन मोबाईल घेऊ. त्यावर आता सारंग तो मोबाईल हातात घेतो आणि बघतोय तर त्याच्यावर पासवर्ड असते. त्यावर आता लगेच इकडे सारंग विचार करते की खरंच हा मोबाईल असणार तरी कोणाचा. तेव्हा त्याच्या लक्षात आलेलं असतं की खरंच मी ज्या गुंडाच्या मागे लागलो होतो हा खरं तर त्याचाच मोबाईल आहे 100%. म्हणजे यामधून आपल्याला काही ना काही पुरावा मिळणार, आणि खरंच तो ओवीच्या मागावरती का आहे. आता ओवी खरंच तो त्या दिवशी कॅम्पमध्ये ओवीसाठी तर आला नसेल ना, असा प्रश्न आता इकडे सारंगला पडलेला असतो. तेव्हा आता लगेच सारंग बबलूला कॉल करते आणि बोलते की हे बघ, मला लवकरात लवकर एका मोबाईलच्या दुकानाच्या बाहेर येऊन भेट, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं काम आहे. तर आता लगेच इकडे ओवी बोलते कुठं चालला रे बाबा, तू म्हणत होता ना की तू माझ्याशी खेळणार आहे. त्यावर आता ओवीला म्हणते की बाळा, मला खूप इम्पॉर्टंट खूप महत्त्वाचं काम आलेलं आहे, मी ते काम आटपून नंतर तुझ्यासोबत खेळायला येते. तेव्हा आता लगेच इकडे मात्र तो मोबाईल घेऊन पासवर्ड उघडण्यासाठी एका मोबाईलच्या शॉपमध्ये सारंग आणि बबलू जाते. तर इकडे मात्र राजकुमार खूप दणक्यात शोधत असतो, तो म्हणजे खंड्याला. आता इकडे राजकुमारला काही ना काही संशय आलेला असतो, तो म्हणजे इकडे मोनिकावर. आता मोनिका खरं तर विचारात पडलेली असते की कुठं गेला असणार हा मोबाईल. खरंच हा मोबाईल तर राजकुमारच्या हाती लागला तर, आणि राजकुमारच्या लागला तर लागला, पण दुसरं कोणाच्या हाती लागला तर माझं काय होणार. म्हणून तिला प्रचंड असा तिच्या डोक्याला ताण आलेला असतो. तेवढ्यातच इकडे आता मोबाईलच्या रिपेरिंग दुकानामध्ये जाऊन शॉपमध्ये जाऊन आता हा सारंग जो काही आहे ना खंड्याचा मोबाईलचा पासवर्ड उघडते. तेव्हा मात्र तो मोबाईल उघडल्यावरती आता बबलू बोलते की काय रे सारंग दादा, काय काम होतं तुला या पासवर्ड उघडण्याचं. त्यावर आता इकडे बबलूला सारंग बोलते की हे बघ,
हा ज्या दिवशी तो गुंड आपण पकडला होता ना, हा त्याच गुंडाचा मोबाईल आहे आणि नक्कीच आपल्याला त्याच्या विरोधात काही ना काही पुरावे या मोबाईलमध्ये सापडतील. तेव्हा आता लगेच बबलू आणि सारंग तो मोबाईल उघडतो. तेव्हा आता असं खंड्याच्या मोबाईलमध्ये खूप आश्चर्यजनक व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग आणि 2च कॉलवर खंड्या जास्त करून बोललेला असतो. तो म्हणजे मोनिका मेहेंदळेच्या आणि राजकुमार मेहेंदळेच्या. तेव्हा इकडे बबलू बोलते की हे बघ ना, याच्यात तर आता जे काही आहेत ते जास्तीत जास्त कॉल यांना मोनिका वहिनीचेच आहे. म्हणजे हा गुंड मोनिका वहिनीने आणून ठेवलेला आहे आणि राजकुमार दादाने आणि मोनिका वहिनीने काही ना काहीतरी असा प्लॅन केलेला आहे बबलू, की ज्यात आता ओवी इन्व्हॉल्व आहे. खरं तर हा प्लॅन काय आहे ना, आता हा मोबाईल आणि यामधील त्यांचे हे व्हिडिओ पुरावे कॉल रेकॉर्डिंग दाखवूनच आता मी आईला सर्वांसमोर हे सर्व काही व्हिडिओ दाखवत आता मोनिकाला स्वतः जाऊन विचारतो की हे काय आहे. आता त्यानंतरच मला समजेल की खरं माझ्या या मेहेंदड्यांच्या घरी नक्की काय चाललेलं आहे. तेव्हा आता सारंग खूप रागात बबलूला घेऊन घरी जातो आणि तो मोबाईल आता डायनिंग टेबलवरती बसलेल्या तिलोत्तमासमोर आदळते. तेव्हा आता तिलोत्तमा बोलते, काय आहे सारंग, हा मोबाईल आदळते काय माझ्या पुढे? काय एवढं तू रागात असतं रे, सतत माझ्याशी असं का बोलतो? तेव्हा आता इकडे सारंग बोलतो की हे बघ आई, मी तुझ्याशी या विषयावर मी असा का बोलतो ना ते नंतर बोलणार. या मोबाईलमध्ये बघ मोनिका वहिनीने त्या गुंडाला कॉल केलेला आहे आणि त्याच्यात 8 वर्षापूर्वी माझा संसार मोडण्याच्या मागे या राजकुमारचा आणि या मोनिकाचा हात आहे. हे साफ या क्लिअर या रेकॉर्डिंगमध्ये आणि या व्हिडिओमध्ये दिसतंय. खरं तर हा गुंड कोण आहे हे तर आता मी शोधून काढणार, पण त्या अगोदर हा त्या मोबाईल त्या गुंडाचा आहे आणि माझ्या संसारात या राजकुमारने आणि या मोनिका वहिनीने हे वादळ घातलेलं आहे आणि हे खरंच वादळ यांनीच घातलं का हे मला यांच्या तोंडून ऐकायचं आहे. तेव्हा आता तो खंड्याच्या मोबाईलमध्ये जे काही खूप मोठे रहस्य मोनिकाच्या आणि राजकुमारच्या विरोधात लपलेलं असतात, पण आता करंट कॉल मोनिकाचे असतात म्हणून आता मोनिकालाच तिलोत्तमा आता तेवढ्यातच मोनिका आल्यावर पहिला प्रश्न तो मोबाईलचे कॉल रेकॉर्डिंग आणि तिने जे काही पुरावे तिच्या विरोधात त्या गुंडांनी सांभाळून ठेवलेले असतात ते पुरावे आता लगेच मोनिकाला दाखवते आणि जबरदस्त अशी मोनिकाच्या कानाखाली तिलोत्तमा मारते आणि तिला विचारते की काय आहे या कॉल रेकॉर्डमध्ये ओवीबद्दल तू बोललेली आहेस, काय आहे खरं तर हे सारंग आणि सावलीच्या आयुष्याबद्दल काय म्हणतेस तू? खरंच तू सावलीचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे राजकुमारने तर केलेला आहेस, त्याला तर मी नंतर विचारणार, पण अगोदर तुम्हाला या सर्व हे जे काही पुरावे या मोबाईलमध्ये आहेत ना, हा मोबाईल कुणाचा आहे आणि त्या व्यक्तीशी तुझा काय संबंध आहे याचं उत्तर दे. तेव्हा मोनिका आता तिला काहीही सुचत नाही की नेमकं काय बोलावं काय करावं. तेवढ्यातच तिथं येतो राजकुमार. आता राजकुमारला सुद्धा तोच खंड्याचा मोबाईल तिलोत्तमात दाखवत आणि इकडे सारंग दाखवत खूप मोठे प्रश्न विचारते की हा ज्याचा कोणाचा मोबाईल आहे याचा आणि तुझा संबंध काय? हा सावली आणि सारंगविषयी या मोबाईलमध्ये जे काही रेकॉर्डिंग कॉलमध्ये जाणवते त्याचा काय खरं अर्थ आहे? तेव्हा मात्र इकडे मात्र आता राजकुमारच्या पायाखालून जणू जमीनच सरकते आणि इकडे मात्र मोनिकाला तर काय बोलावं कळत नाही, कारण आता आईच्या हातून सुद्धा कानाखाली खाल्लेलीच असते. पण जेव्हा राजकुमारला माहिती होणार की खंड्याला मोनिकाने लपवून ठेवलेला आहे आणि मोनिकाच राजकुमारच्या मागे खूप मोठा डावपेच खेळताना दिसत आहे, तेव्हा मात्र मोनिकाचं काय होणार हे देवच जाणे. पण इकडे मात्र आता तिलोत्तमाने दोघांच्या जबरदस्त अशी कानाखाली मारत त्यांच्यावर प्रश्नाचा डोंगर आता पाऊस पाडलेला आहे. तेव्हा आता खरं तर या पावसातून हे दोघं नवरा बायको आता वाचणार का? सारंग समोर आता खूप मोठं रहस्य येणार आहे, म्हणजे आलेलं आहे, अर्ध तर आलेलाच आहे की हे जे काही 8 वर्षापूर्वी संसार मोडलेला असतो त्यामध्ये सारंग आणि सावलीचा संसार मोडण्याच्या मागे या राजकुमारचाच हात आहे. आता खरंच प्रेक्षकांनो लवकरच मालिकेमध्ये सावली आणि सारंग पुन्हा एकत्रित येणार आहे आणि अशा प्रकारे तिलोत्तमाने मोनिकाच्या कानाखाली मारत आता खूप मोठं सत्य उलगडलेलं असतं. अशी सावल्याची जणू सावली या मालिकेचे जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.